हा जो ध्यास आणि धीर दादासाहेबांचा होता तुझ्यापर्यंत कसा पोचला, तू तो आमच्यापर्यंत कसा पोचवलास, जे तुला वाटेल ते ह्या संदर्भातलं तू आमच्याशी बोल. खरं तर हा प्रश्न दिग्दर्शक परेश मोकाशींनाच विचारायला पाहिजे की त्यांनी मला का कास्ट केलं. बरोबर. कारण की मला माझ्यामध्ये त्याला दादासाहेब फाळके का दिसला, तो त्याची उदाहरणं सांगतो की का मी नंदूला कास्ट केलं वगैरे. पण मला असं वाटतं की त्यांनी माझ्या आधीच्या ज्या काही भूमिका बघितल्या होत्या त्याच्यातला असलेला संयम, त्याच्यातली असलेली कदाचित अभ्यासू वृत्ती ही त्यांनी वेळोवेळी उल्लेखलेली आहे माझ्या त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये. आणि त्याच्यामुळे त्यांनी मला कदाचित त्या भूमिकेसाठी विचारलं. तो प्रसंग मला आठवतोय. माझ्याकडे काही 2-4 चित्रपटांची कामं चालू होती. त्यांनी मला घरी बोलावलं, समोर असा बसला. मी एक चित्रपट करतोय दादासाहेब फाळकेंवर आणि मध्यवर्ती भूमिका तुला करायची आहे फाळकेंची. खरं तर मी थिजलो होतो त्या ठिकाणी. तू त्याचे मानधन किती घेशील? मी म्हटलं मी माझ्या जेवणाचा डबा घरून घेऊन येत जाईल, तुझा पण आणायचा का? कारण की आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो आहोत त्या क्षेत्रातल्या पायनियरचं काम आपल्याला करायला भेटणं म्हणजे गेवराईहून माझा प्रवास औरंगाबादहून पुणे आणि मुंबई, त्यावेळेस माझ्या डोक्यात पण नव्हतंच राहतं की फाळकेंची भूमिका मी करणार आहे किंवा तो ध्यास त्यांचा जो आहे तो मला मांडता येणार आहे, शक्य आहे ते. तर ते असल्यामुळे मी त्याला स्पष्ट सांगितलं होतं की मला ही भूमिका म्हणजे माझ्यासाठी आयुष्यातलं हे चॅलेंज असणार आहे. मग त्याच्यासाठी काय करता येईल, तर जवळपास 3 ते 5 वर्ष माझे त्या फिल्मसाठी गेले. बरं. 3 ते 5 वर्ष. 3 वर्षाचा कालावधी म्हणजे प्रोड्युसर मिळत नव्हता. कारण नंदू माधवला घ्यायचं, मेन हिरो तो, आणि त्याच्यावर पैसे लावायचे. हा झाला एक भाग. चित्रपटात गाणी नाहीत. काही प्रोड्युसरचं म्हणणं होतं की दादासाहेबांना स्वप्न पडतं एखाद दुसरा रोमांस दाखवा तुम्ही, त्यांच्या स्वप्नामध्ये काहीतरी असं होतं, अशी त्यांच्या सजेशन्स यायला लागल्या. बरं, परेश आणि आम्ही सगळीच टीम अशी होती की एका पक्क्या विचारांनी, कार्यकारण भावानी प्रत्येक शॉट आणि प्रत्येक गोष्ट ठरलेली होती. त्यामुळे असं काही चेंजेस होण्याची शक्यताच नव्हती. ते 2-3 वर्ष आमचे प्रोड्युसर शोधण्यामध्ये थांबलेत. नंतर मग स्वतःच परेश मोकाशी प्रोड्युसर झाला. त्या मधल्या कालावधीमध्ये माझं काम काय होतं, मी स्वतःला कमीत कमी एक्सपोज करत होतो, कमीत कमी लोकांसमोर टी व्हीच्या, चित्रपटाच्या, नाटकाच्या माध्यमातून आपण आता कमी कामं करायची. एका गॅपनंतर तुम्ही आलात तर तुम्ही रिफ्रेश असं ऑडियन्सला दिसता. एका नाटकाची कॅपॅसिटी जास्तीत जास्त, मी तर दरवेळेस म्हणतो की एक नाटककार फक्त एक नाटक लिहितो, जरी त्यांनी 12 लिहिली असतील तरी त्या प्रत्येक नाटकामध्ये त्याचा एकच म्हणणं असतं आणि तो वेगवेगळ्या पात्रांच्या तोंडातून तो सांगत असतो. एक नाटककार एक नाटक लिहितो, एक दिग्दर्शक जास्तीत जास्त 2 दिग्दर्शन करू शकतो, एक स्वतःचं आणि एक त्या लेखकाचं, आणि नट हा जास्तीत जास्त 3 भूमिका करू शकतो, एक लेखकाची, एक दिग्दर्शकाची आणि एक स्वतःची. त्याच्यामुळे फार काही नटांना व्हरायटी करता येत नाही, नसते ती. असं मी म्हणतो की एका लिमिटनंतर त्याचे हातवारे, स्वर हे आपल्याला वारंवार आढळतात. त्या नाटकामध्ये बघितलं, तिथे बघितलं, तेच होतं रे ते. तर ते मला जपून ठेवायचं होतं की मला लोकांनी पटकन ओळखलं नाही पाहिजे. बरोबर. मग मी काम नाही करायचं. आलेले चित्रपट सोडत होतो. लोक मला विचारतात काय तू फिल्म नाही करत? बरं, मला सांगता येत नव्हतं की मी अशी फिल्म करणार आहे, ती चांगली आहे, ती गाजेल, असं काय आपण आधी सांगू शकत नाही. फक्त मला ती भावली होती. भावली म्हणल्यानंतर मला काहीच करावंसं वाटेना. म्हणजे आपण असं म्हणतो की एखादी घटना ऐकली की मला अन्नच गोड लागेना, ही अशी फ्रेज आहे आपल्याकडे. तर मी असं म्हणत असे, ही स्क्रिप्ट वाचली आणि कुठली स्क्रिप्ट मला गोड लागेना. दुसरी नाटकं, चित्रपट वाचलं तरी गोड नाही लागायची की नाही रे, हे 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 करायचं आहे मला. कमीत कमी एक्सपोज होणं, त्याच्यावरचा अभ्यास करणं, तो जो नॉस्टेल्जिया त्या काळातला होता. मग त्यासाठी बेडेकरांचं पुस्तक असेल किंवा लागूंचं लमाण असेल, तर त्या पिरियडमधली जी पुस्तकं होती ती मी वाचायला घेतली की जेणेकरून तो काळ उभा राहून त्या काळातली जी काही सुदीननेस आहे, जो काही स्मेल आहे, तो तुम्हाला देता आला पाहिजे. शांतता, तरीही त्याचा स्पीड आहे बघा, त्या चित्रपटाला शांत असूनही स्पीड आहे. कारण की दादासाहेब फाळकेंच्या काही चित्रफिती अवेलेबल आहेत. त्यांनी ज्यावेळेस कॅमेरा घेऊन आले त्यावेळेस त्यांनी स्वतःवर काही शूटिंग केलेलं आहे. बरं. सरस्वती फाळक्यांना सांगितलं होतं की मी बसतो आणि मग ते स्वतः अभिनय करत अशी हे बघतायत, लिहित आहेत, अशा एक त्यांच्या काही चित्रफिती आहेत. आता त्या चित्रफिती आपल्याला आत्ता कशा दिसत आहेत?
तर प्रोजेक्टर आणि त्या याचा स्पीड मॅच न झाल्यामुळे ते तुरु 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 पळताना दिसतं बघा, जसं चार्ली चॅप्लिनच्या वगैरे आपल्याला फिल्म किंवा जुन्या फिल्म्स आहेत ते त्याचा स्पीड मॅच होत नाही. बरोबर. तर त्याच्यामुळे त्याच्यात ती एनर्जी जाणवते त्या शॉट्समध्ये बघा. तर ती एनर्जी मला वाटतं फाळकेंची मला तिथून मिळाली. म्हणजे ती एनर्जी आहे, सुदीननेस आहे, तो स्मेल आम्ही ठेवण्यात यशस्वी झालो. आणि अभ्यासासाठी तू म्हणालास तसं वाचन पाहणं हे सगळं तू करत होतास. प्रत्यक्ष जेव्हा वेळ आली आणि हा चित्रपट फ्लोअरवरती गेला, म्हणजे त्याचं चित्रीकरण सुरू झालं, त्या दरम्यानच्या काळातही काही अनुभव संस्मरणीय असे असतील? हो, म्हणजे आम्ही 3 वर्ष थांबलेलो. त्यातले आमच्या 3 टीम मेंबरमध्ये अमलेंदू चौधरी जो कॅमेरामन, माझ्या बायकोचं काम केलेली विभावरी तुमच्या मागच्या वेदमध्ये येऊन गेली, परेश मोकाशी, मृदुल पटवर्धन, अशी आमची 5-7 लोकांची हार्डकोर टीम होती की जी 3 वर्ष आम्ही काम करत होतो वेगवेगळ्या साईट्सवर. आणि ज्यावेळेस आम्ही फ्लोअरवर गेलो, 2 दिवस शूट झालं, कारण की सगळ्या जणांचे असे श्वास रोखलेले होते. 3 वर्ष ज्या चित्रपटासाठी तुम्ही थांबताय ते सुरू होत आहे. आणि 3ऱ्या दिवशी सेटवर मोठं भांडण, म्हणजे चांगल्या अर्थाने परेश विरुद्ध आम्ही सगळे. कारण की मी सगळ्यांना सांगू इच्छितो की मी त्याच्या आधीच्याही चित्रपटामध्ये वास्तववादी भूमिका असणाऱ्या, म्हणजे बनगरवाडी असू देत किंवा शूलसारखा चित्रपट असू देत, त्याच्यामध्ये वास्तववादी भूमिका मी दरवेळेस केल्या. पण मला वाटतं की हरिश्चंद्राच्या फॅक्टरीमध्ये मला नट म्हणून आणखीन प्रगल्भ होता आलं. त्याचं कारण असं, सर्वसाधारणपणे चित्रपट म्हटल्यानंतर वेगवेगळ्या रसांची मिसळ आणि भेळ करून ठेवतो आपण. बरोबर. पण परेश मोकाशी असा दिग्दर्शक आहे की त्यांनी एकाच रसामध्ये एकाच ट्रीटमेंटमध्ये 2 तास तुम्हाला खिळवून ठेवला आहे. बरं. याचं उदाहरण असं, तुम्ही चित्रपट जवळपास बघितला असेल, तुम्हाला दादासाहेब लंडनला जायला निघतात, हा सीन आहे. ते पायऱ्या उतरतात आणि वर येऊन मी तिच्याशी बोलतो, तर तो संवाद असा होता, हे सगळं तुझ्यामुळे घडत आहे. तर परेश आला, हां चला तो सीन करूया आपण. झाला तुमचा रिहर्सल दोघा जणांचा? म्हटलं हो झाला. आम्ही तो सीन त्याला रिहर्सल करून दाखवायला आलो. मी तिच्याजवळ आलो, माझ्या नाकपुड्या फडफडायला लागल्या, ओठ थरथरायला लागले, माझ्या डोळ्यात पाणी. हे सगळं तुझ्यामुळे घडलं, असा स्वर लावला मी ढसढसात. आम्ही दोघे रडतोय. आणि परेश आला, म्हणलं हे काय चाललंय? म्हणलं मी रडतोय, आता चाललो ना मी लंडनला. ती म्हणे आता माझ्या पोटात बाळ आहे, जिवंत राहील नाही राहील, नवरा, म्हणजे इतका त्या काळातला तो प्रवास. नाही 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 असं काय नाही, आपले दादासाहेब रडके नाहीत. म्हणलं अजिबात नाही. अरे म्हणलं परेश असं काय करतोय? म्हणजे नट म्हणून जो आमचा हवरेपणा असतो की मला हे प्ले करता आलं पाहिजे, ते प्ले करता आलं पाहिजे, ते करता आलं पाहिजे. परेश विरुद्ध सगळी टीम, असं आमचं भांडण. परेश तुला कळत नाही, असं कसं म्हणतोय, नंदू करतो तर किती छान आहे, एक्सलंट आहे वगैरे वगैरे. मग विभा म्हणाली की बरं ठीक आहे, नंदू नाही रडेल, मी तर रडेल की नाही बाई म्हणून. तो म्हणे तुला का रडायची हौस आली, तुम्हाला का सतत इमोशनला हात घालावे वाटतं, रडारड करावीशी वाटते. ती म्हणे असं कसं, मला तर थोडंसं रडू येतच आहे इथे. मग तो म्हटलं एक काम कर, एवढाच अभिनय कर, डोळ्यात पाणी येऊ दे पण खाली ओघळलं नाही पाहिजे. ही तारेवरची कसरत आहे. तुला जर इमोशन दाखवायचे असतील तर एवढ्याच माझ्याकडे इमोशनला चान्स आहे. तरी मी सॅटिस्फाईड नाही. मी म्हटलं नाही असं होऊ शकत नाही, मी रडणार. त्याला म्हणलं मला करता येत नाही, तू मला करून दाखव. परेश आला, झरझर झरझर पायऱ्या खाली उतरला, पटपट वर चढला, हे सगळं तुझ्यामुळे घडतंय, आणि निघून गेला. एक प्रेक्षक म्हणून मला इतकं भावलं ते. अरे खरं ही भावना आहे, हे 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 ऍक्टिंग करता आलं पाहिजे. नाही तर हे बाकी तुम्ही इमोशन कॅश करतात म्हणजे हे करप्शनच आहे. करप्ट ऍक्टिंग नाहीच केली पाहिजे. तुम्हाला बरोबर त्या सिच्युएशनचा, त्या ट्रीटमेंटचा, त्या फिल्मचा सगळा बाज राखता आला पाहिजे. त्याला खरं ऍक्टिंग म्हणतात. मला वाटतं मी ते तिथे शिकलो. आणि त्याच्यामुळे त्याच्यातले सिरियस असलेले प्रसंगसुद्धा तुम्हाला सिरियसपर्यंत नेता, पण तरीही ट्रीटमेंट सोडत नाही चित्रपटाची. आता आपल्याकडे बाकीचे नाटक आणि चित्रपट तुम्ही बघाल, ते इकडे बेड सीनचे सगळे सीन झालेले असतात. अगं आता मी अमुक तमुक तमुक तुझ्याशिवाय नाही राहू शकत, मला की डोळ्यात खळखळ पाणी येतं वास्तववादी नाटकासारखं. ते सगळं पॅचअप असतं. तर असं न होता त्या चित्रपटामध्ये हे जे होतं, फ्लोअरवर गेल्यानंतर आम्हाला इतकं भान, तो चित्रपट कधी फार्सिकल झाला असता किंवा कुठल्याही क्षणी डॉक्युमेंटरी झाला असता. आड आणि विहीर होती, त्याच्यामधनं आम्हाला बॅलन्स करून चालायचं होतं. मला वाटतं ते शूटिंगच्या काळात आम्ही करू शकतो. ते तुम्ही करू शकलात. जेव्हा हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा त्याला इतकी उदंड मान्यता आणि प्रसिद्धी आणि रसिकांचा आश्रय मिळणार आहे हे अर्थातच तुम्हाला माहीत नव्हतं? अजिबात नाही. हां, ते जेव्हा मिळालं तेव्हा तुम्हाला काय वाटलं?
म्हणजे आता इतका धीर धरला होता पॅशन आणि पेशन्स या सगळ्या प्रोजेक्टमध्ये, आणि आता त्याचं फळ मिळालं. हा, तेच मला असं वाटतं की आपापल्या क्षेत्रामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही धीरानं, धैर्यानं आणि त्या पॅशननं जर काम केलं तर त्याची पोचपावती मिळतेच मिळते. हे 100% आतापर्यंत. मग तो नाटक, चित्रपट असू देत, ते सकाळी IT च्या कारखान्यासंदर्भातली त्यांनी केलेली मांडणी असू देत, किंवा आमची पायलट व्हायला निघाली आमची मैत्रीण असू देत, ते थांबून ते त्या पॅशनने जर काम केलं तर त्याची पोचपावती मिळते आणि ते त्याची लोकांकडनं नक्कीच आपल्याला रिकग्निशन मिळतं असं मला वाटतं. आणि हे आता ह्या चित्रपटाने, म्हणजे हरिश्चंद्राची फॅक्टरी ह्या चित्रपटाने आपल्याला दाखवून दिलं. आता जेव्हा तुझा परिचय वीणा करून देत होती त्यावेळेला तिनं एका नाटकाचं नाव घेतलं, जे नाटक सध्या मराठी रंगभूमीवरती खूप गाजत आहे आणि ते तू दिग्दर्शित केलेलं आहेस. आणि त्याचं जे नाव आहे की शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला, ह्या नाटकाबद्दल जर आम्हाला सांग. ह्या नाटकाची गोष्ट आहे आणि ती खूप इंटरेस्टिंग आहे, ती तू सांग आम्हाला. मी वारंवार जे म्हणतोय, परत तेच आता सांगणार की आपापल्या क्षेत्रामध्ये आपल्याला खरं खरं अभ्यासपूर्ण मांडता आलं पाहिजे. तुम्ही टेबलचा व्यवसाय करा, कोचचा करा, या माईकचा करा, अभ्यासपूर्ण तुम्हाला गोष्ट मांडता आली पाहिजे. बरोबर. आता मुलांना माहीत नसेल, पण जे आमच्या माथी जो इतिहास नेहमी मारला गेला, शिवाजी म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर काय प्रतिमा आहे? लढाया, मुसलमानांच्या विरोधातला राजा, मुसलमानांचा कर्दनकाळ, मराठा राजा. तो मराठाही नव्हता आणि तो मुसलमानांच्या विरोधातही नव्हता. अगदी बरोबर. कारण मूळचा तो राजपूत, त्याचं काय भोसले आडनावच नाही. पण आमच्या माथी एवढं मारलं की आम्हाला शिवाजी हा हिंदुत्व घेऊन निघालेला एक राजा आणि कशा कत्ली करत निघाला अशा पद्धतीचं वर्णन करून मांडली होती. मुळामध्ये त्याच्या सैन्यामध्ये 35% सैन्य मुसलमान, त्याच्या अंगरक्षकांमध्ये 33 पैकी 11 अंगरक्षक मुसलमान, त्याच्या वडिलांचं काकाचं नाव मुसलमान, शहा आणि शरीफ तुमच्यासाठी. त्यांनी महारा मांगा आणि दलितांना, त्या काळातल्या म्हणजे बेरड लोकांना किल्लेदारी दिली, जी की आपण म्हटलं की दलितांना जवळ करणारी ती वेळ नव्हती, पण त्यांनी सगळ्या दलितांना किल्लेदारी दिली. तर अशा पद्धतीचा तो पुरोगामी विचारांचा राजा होता आणि तो संकुचित करून आजच्या राजकारणाने, काही धर्मवाद्यांनी त्याला एवढूसा करून टाकला. शिवाजी हा फार मोठा प्रगल्भ राजा होता, ते या नाटकातनं मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला. बरं. आणि हे मांडण्यासाठी खूपच वेगळी शैली तुम्ही निवडली आहे, त्याच्याबद्दल सांग. आता परत सांगतो की त्या नाटकामध्ये काम करणारी मुलं कोण आहेत? तर जालना जिल्ह्यातील जाम समर्थ गावची खेडेगावातली 13 शेतकरी मंडळी, जे कलाकार नाहीत त्या अर्थाने, म्हणजे कलाकार म्हणून नाही, कलाकार आहेत, पण म्हणजे आपल्या प्रोसिनियम आर्ट्समध्ये जे काही पद्धतीने केलं जातं त्यांचे काही गंध नाही त्यांना. त्या तिथे ते ऍक्टिव्हिस्ट म्हणून काम करतात, शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स त्यांच्या नाटकातनं छोट्या छोट्या मांडत असतात. बरं. त्यांची कळकळ आहे, तळमळ आहे. तर त्यांचं असं होतं की माझ्या आजूबाजूचे सगळे विषय मला मांडता आले पाहिजेत. तर त्यांच्या वाचनामध्ये, आणि संभाजी भगत आमचे जे संकल्पनाकार आहेत या नाटकाचे, त्यांनी गोष्ट त्या शेतकऱ्याला सांगितली, शिवाजीची अशी अशी गोष्ट आहे, तो काही हिंदूंचा राजा जो पोट्रे केलेला आहे तसा तो अजिबात नाही आहे. मग त्याच्यामुळे तो शेतकऱ्यांचा राजा होता, रयतेचा राजा होता. तर त्या मुलांना एवढं भावलं की ते म्हणाले आम्हाला हे नाटक करायचं. बरं. आणि हे नाटक कसं, तर त्यांच्या त्या मुक्त शैलीमध्ये, कारण की त्यांचा रॉनेस आहे ना. याच्यातल्या काही लोकांनी बघितलेलं आहे, मगाशी मला भेटली काही मंडळी आणि कालपासून भेटत आहेत. तर त्यांना माहिती आहे की तो रॉनेस त्यांचा जो आहे, उलट तो रॉनेस माझं शक्तिस्थान झालेलं आहे त्या नाटकाचं. बरं. की त्यांचा जो आवाज, त्यांची मांडणी, बोलण्याची पद्धत, त्यांची उभं राहण्याची पद्धत ही खूप गावाकडची. त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की अरे हे बघितलेले पोरं आहेत, हे आपल्या आजूबाजूला झालेलं आहे. आणि त्या मुलांना तो ध्यास होता की या पद्धतीचं नाटक मंचावर आणायचं आणि ते आपल्याला पुण्या मुंबईपर्यंत पोहोचवायचं. बरं. म्हणजे जालन्यामधल्या ह्या ग्रुपला मोठ्या, म्हणजे पुणे, मुंबई, महानगर म्हणून सगळ्या समाजापर्यंत पोचवायचं, ह्या दृष्टीने दिग्दर्शन करत असताना तुझ्यासमोर आव्हान काय होतं? एक तर आव्हान असं होतं की हा विषय फारच कठीण. म्हणजे आपण कुठल्याही गावात गेलात तर त्यांची अस्मिता कशातही जागी होते. खुर्च्या आमच्यात अशा मांडत नाही, आमची अस्मिता जागी झाली, म्हणजे काही कुठलाही मुद्दा काढतात आणि आमची अस्मिता जागी झाली म्हणतात. या अस्मितेच्या दिवसामध्ये असा विषय करणं फार अवघड आणि जिकरीचं होतं. अगदी खरं. पण आम्ही कुठेही बोटचेपेपणाचं धोरण घेतलं नाही, एकही जात आणि धर्म सोडला नाही की ज्याच्यावर आमच्या टीका किंवा आम्ही त्याची मांडणी योग्य पद्धतीने केली असं होत नाही. तर सगळ्यांनी कशा कशा पद्धतीने चुका करून ठेवल्यात आणि ते आता मेसेज काय देत आहे, समाज एकवटला पाहिजे, जात जात धर्म धर्म एकमेकाला धरून राहिली पाहिजे, तर आपण जगू शकू, आपण सुसह्य इथे आपण
जगता येणार आहे, श्वास घेता येणार आहे, हे सांगणारं ते नाटक आहे. हे सांगत असताना मग ह्या सगळ्या बाजू मला तपासायच्या होत्या की कोणावर जास्ती कॉमेंट होणार नाही, बायस राहणार नाही, एखाद्या जातीला सोडलंय, एखाद्या धर्माला सोडलंय नाही. ज्यांच्या चुका आहेत, ज्यांनी त्या चुका करून ठेवल्यात त्या सगळ्यांना स्पष्टपणे सांगणं, कान धरून सांगणं गरजेचं होतं आणि ते सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यामुळे या नाटकाला कुठल्याही प्रवाहातल्या माणसाने, कुठल्याही पक्षाच्या माणसाने याच्यावर आक्षेप घेतलेला नाही किंवा घ्यावासा वाटला नाही. त्याला राजे मोठेच दिसले की अरे आम्हाला राजे खुजे करून दाखवलेत, पण आम्हाला राजे खरे डोळे उघडले आणि शिवाजी राजे केवढे मोठे होते हे आम्हाला या नाटकातनं कळत आहे. प्रत्येक अभिनेत्याला ना असा एक क्षण असतो म्हण, प्रसंग असतो म्हण, की जेव्हा त्याला कळतं की त्याला अभिनय येतो. असं तुला कधी कळलं? मला अगदी स्पष्ट आठवतं, तुम्ही कोया कधी खेळात का? कोया त्या अशा मातीमध्ये उभ्या करायच्या आणि एकाने इकडून मारायच्या. मारणारा माझा सख्खा भाऊ होता, अपोजिटचा जो होता तो माझा चुलत भाऊ होता. बघा लबाडी कशी माणसाकडे अभिनय कुठून शिकतो. माझ्या भाऊने तो मारलं, तितक्यात त्याच्या आईने त्याला काहीतरी हाक मारली माझ्या चुलत भावाला. इकडे कोया पडलेल्या नव्हत्या, मी 2 हातांनी पाडल्या आणि त्यांनी वळून बघितलं. तो म्हणला हा येतो जेवायला मी. हां, तो म्हणला किती पडल्या? म्हणलं 2. तो म्हणला खरं? इतका चोख अभिनय केला त्याला कळलं सुद्धा नाही की मी खोटं बोलतोय. तर मला वाटतं अभिनय मी पहिला तिथे केला. आता रंगमंचावरच्या अभिनयाकडे येऊया, त्याच्याकडे तू कसा वळलास? मी नेहमी सांगतो की मी या क्षेत्राकडे अचानक आलेलो आहे, अपघातानं नाही. बरं. अचानक असं की माझ्या घरामध्ये लहानपणापासून भजन कीर्तनं झालेली आहेत, मेळ्यांच्या प्रॅक्टिसेस झालेल्या आहेत. माझा भाऊ स्वतः नाटकामध्ये काम करत असे, त्यांनी बक्षिसं मिळवली, माझ्या बहिणींनी डान्समध्ये बक्षिसं मिळवली. पण ग्रॅज्युएशनपर्यंत मी काही नाटकाकडे वळलेलो नव्हतो. आणि तू सायन्स स्टुडंट, BSc, तेही फिजिक्स, तेव्हा कोण व्हायचा बेत होता? नाही, माझं करिअर काहीच ठरत नव्हतं. घरातला सगळा शेंडीफळ, 8 जणांची बॅच, म्हणजे 3 बहिणी 4 भाऊ माझ्यापेक्षा मोठे आणि मी सगळ्यात शेवटचा. त्यामुळे माझी काळजी असण्याचं कोणाला कारण नव्हतं. याचं काही कुठेही पडलं तरी काहीतरी होईल याचं, अशी एक घरात भावना होती. बरं. आणि मी त्यावेळेस LLB ला एक ॲडमिशन घेतली होती. आमच्या काळामध्ये LLB ला ॲडमिशन म्हणजे काय, एकतर क्रिकेट मॅच किंवा नाटकामध्ये तुम्हाला सहभागी होता येईल यासाठी एक ऑफिशियल मंच मिळतो की हो आपला स्टुडंट आहे, जा स्पर्धेला वगैरे. आणि दुसरा उद्देश असायचा लग्नामध्ये हुंड्याचा भाव वाढावा म्हणून. बरोबर. तर मी काही दुसऱ्या भागातला नव्हतो, मी पहिल्याच भागातला होतो. तर कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेता यावा म्हणून मी LLB जॉईन केलं होतं. नाही तर माझे वडील वकील, बहीण वकील, भाऊ वकील, वकिलीचं मला अप्रूप नव्हतं. बरं. पण त्याच्यासाठी मी तो LLB ला आपलं ॲडमिशन घेऊन ठेवली होती. आणि त्या काळामध्ये करायला गेलो एक नावाचं एक नाटक होतं, ज्याच्यामध्ये आमची काही मित्रमंडळी काम करत होती आणि त्यांनी मला बळेच सोडून नेलं, यार तू कर तू कर. त्यांचं असं होतं की त्यांच्यात भांडणं होती, त्यांनी म्हणून मला घेऊन गेले होते. यांनी करायचं का मी करायचं काम मला सांग. मग जो मला घेऊन गेला तो मी आपसुकच बोलायचं ना, नाही याला करू दे, तुला नाही जमत ते. तर तो बायस व्हायला लागला आणि तो स्वतःकडे सगळ्या गोष्टी वळून घ्यायला लागला. आणि त्याच्यानंतर मला असं कळलं की मग एका भूमिकेसाठी त्यांनी मला विचारलं की तू करशील का. म्हणलं मला नको तू पाडू, मला इच्छा नाही. पण ती भूमिका करायला कोणीच तयार नव्हतं, कारण ती होती तृतीयपंथी भूमिका, बायल्याची. बरं. हां. तर तशी भूमिका नाही करायची, मी नाही करणार ती भूमिका. अरे म्हणलं भूमिका करताना भिकाऱ्याची आहे, शिपायाची आहे, बायल्याची, असं काही नसतं. भूमिका असते. म्हणजे मग तू कर. ठीक आहे म्हणलं मी करतो. बरं. आणि पहिल्यांदा तोंडाला रंग तिथे लागला. पण मग अभिनयाकडे तू गंभीरपणे कधी बघायला लागलास? त्याच्या दुसऱ्या वर्षीच मला वाटतं की मग मला एक्सपेरिमेंटल नाटक, त्या काळामध्ये बादल सरकार असतील, त्यांचं 3रं थिएटर जे आलं होतं की पथनाट्य आणि याच्या पद्धतीतलं झालंच. तर दिल्लीला काही ग्रुप्स करत होते, हबीब तन्वीरचा ग्रुप करत होता, सफदर हश्मी यांचं भोपाळमध्ये चालू होतं. तर मला त्या थिएटरबद्दल जास्ती माहिती होती की जे सेन्सिबल थिएटर आहे, जे लोकांकरताचं थिएटर आहे, रस्त्यावर जाऊन लोकांना परफॉर्म केलं पाहिजे. तर ते पथनाट्य आम्ही औरंगाबादेत पहिल्यांदा केली. बरं. मराठवाड्यातलं पहिलं पथनाट्य आम्ही केलेलं आहे. बरं. की ते इलेक्शनचा काळ होता आणि इलेक्शनच्या काळामध्ये इलेक्शनच्या विरोधात आणि पुढाऱ्यांच्या विरोधात स्टेटमेंट करून आमच्या मागे पोलीस लागले. मग स्वातंत्र्याच्या काळामध्ये आम्ही पथनाट्य केली आणि तिथून मग गांभीर्यानं या माध्यमाकडे बघायला लागलो की हे माझं करिअर असू शकतं आता. पण मग मराठवाड्यामध्ये हे करत असताना मर्यादा आली असेल नाही का, म्हणूनच मग तू मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतलास का? हां, निश्चितच. कारण की मराठवाड्यामध्ये तसं काही प्रोफेशनल थिएटर नव्हतं की नाटकात जरी काम केलं तरी मग नोकरी करून तुम्हाला करावं लागेल. एक तर जर पूर्ण वेळ करायचं असेल तर तुम्हाला पुणा मुंबईच गाठणं गरजेचं आहे.
तोपर्यंत पक्क झालं होतं की पूर्ण वेळ मला अभिनय करायचा आहे? खरं तर माझ्या घरामध्ये बसणाऱ्या कन्सेप्टमध्ये कुठेही नव्हतं की मी रंगमंचावर जाणे आणि काम करणे आणि पूर्ण वेळेचा हा व्यवसाय करणे, हा, की हे वाईट आहे, हे असं करायचं नसतं, अशी धारणा असलेली खरं माझं घर आहे. बर, असायला पाहिजे हा. होतं. पण माझे वडील जरा पुढच्या विचारांचे असल्यामुळे, पुरोगामी विचारांचे असल्यामुळे त्यांनी असं सांगितलं, तो त्याचा निर्णय आहे, त्यांनी घेतला आहे, भोगायचं आणि उपभोगायचं त्यालाच आहे, तर त्याला जे करायचं ते करू दे, म्हणून त्यांनी परवानगी दिली. परवानगी. आणि तू मुंबईला आलास. आता मुंबईच्या कलाक्षेत्रामध्ये स्वतःचं जे टॅलेंट आहे, आपली जी गुणवत्ता आहे, ती सिद्ध करणं हे पुन्हा एक मोठं आव्हान. जायच्या आधी थोडंसं अंदाज होता. त्या काळामध्ये बघा, वस्त्रहरण, टूर टूर आणि अजून लक्ष्याचं एक नाटक चालू होतं जे मुक्त नाट्य होतं. मुक्त नाट्य परंपरेतली नाटकं मुख्य धारेत येत होती आणि तशा पद्धतीची लोकांना पचनी पडली होती. बरं. तर जाताना एक असा अंदाज होता की या पद्धतीतली ऍक्टिंग आपल्याला येते. आपलं थिएटर लोकनाट्यापासूनचं किंवा तो बाज आपल्याला माहीत आहे, तर या बाजातली ऍक्टिंग मला येते, मला तिथे त्या मंचावर स्थान मिळेल याची एक मनामध्ये निश्चितता होती की हे आपल्याला येत आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे तसं काही घाबरायला झालं नव्हतं. हा, आणि बाकीचं अडचणींचं म्हणाल तर त्याचा भाऊ करू नये कोणीच. म्हणजे एकदा आपण निर्णय घेतला की त्या अडचणी येणार. म्हणजे मला कोणी सांगितलं नाही ये इथे वडापाव खा आणि तुझं करिअर करून दाखव, हा, ती माझी हौस आहे ना. बरोबर आहे. मी 4 फ्लॅट कमवणार, मी 4 गाड्या घेणार, तर मी कशाला रडत बसायचं की नाही 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 मी खूप त्यावेळेस वडापाव खाल्ला, माझ्या काकूने मला बाहेर काढलं, मला कोणीच नव्हतं, याचा काही संबंध नाही. तुम्हाला करायचं आहे, तुम्ही तिथे जाहात, तर तुम्ही ते सगळा त्रास भोगला पाहिजे हे डोक्यात ठेवा, तरच करिअर करायला जा. नसता मला खूपच आता अडचणी येत असं म्हणण्यात काही अर्थ नाही. त्याआधी तपासून बघा काय अडचणी आहेत, बरोबर. त्याचा अंदाज घ्या आणि मग जा. म्हणजे अडचणी हा प्रवासाचा अविभाज्य भाग अविभाज्य आहे. भाग आहे, अविभाज्य. प्रवास स्वीकारायचा तर अडचणी स्वीकारायलाच पाहिजेत, 100%. हे डोक्यात ठेवूनच त्या करिअरकडे जावं. माध्यमांच्या बद्दल सगळ्यांना एक उत्सुकता असते आणि कुठेतरी एक स्वप्न असतं की मला सुद्धा जर माध्यमांमध्ये करिअर करता आली तर किती बरं होईल. तर ह्या बाबतीतलं वास्तव काय, काय असायला पाहिजे, ह्याच्यात करिअर्स कुठल्या तऱ्हेचे आहेत, कुठल्या विद्यार्थ्यांना काय करावं, या बाबतीत तू काय सांगशील? मला वाटतं की वेदचा हा जो प्रपंच मांडलेला आहे तो फक्त एकाच कारणासाठी, अभ्यासपूर्ण आणि खरंच कसं जगता येईल चांगल्या पद्धतीने याच्यासाठीच आहे. अगदी बरोबर. मग तो चित्रपट असू देत, तो IT चं क्षेत्र असू देत, ते कुठलंही क्षेत्र असू देत. आता मी कुठल्याही नटांची नावं घेत नाही, पण आपल्याकडे असंच झालेलं आहे की आपल्याकडे छाती उघडा ठाकणारा नट आणि नटी हेच अभिनेते आणि अभिनेत्र्या वाटायला लागल्या, हे आपल्याकडचं दुःख आहे. खरा अभिनेता, खरी अभिनेत्री कुठे आहे? नसीरुद्दीन शहाचा ग्रुप कुठे आहे? किंवा पंकज कपूरचा ग्रुप कुठे आहे? किंवा ही राजकुमार तांगडे आत्ता जी तुम्हाला मंडळी माहीत झाली, ही गेली 15 वर्षे इकडे काम करतायत. किंवा तुम्ही कोकणामध्ये गेलात तर डॉक्टर राजेंद्र चव्हाण विज्ञाननिष्ठ नाटक करतायत लहान मुलांना घेऊन. तर मला वाटतं की माध्यमाचं काम हे आहे की जी काही माणसाला, समाजाला पूरक आणि समाज ज्या गोष्टींवर उभा राहील, ज्या मूल्यांवर उभा राहील, ती मूल्य त्या माध्यमातून दाखवता आली पाहिजेत. ही तद्दन उड्या मारणारी जी मंडळी आहेत, असे जर चित्रपट बघून आमचा समाज उभा राहणार असेल तर ती चित्रपट, ते नाटक समाज उभा करत नाहीत, तर समाज खाली पाडत असतात. मुळात वाहिन्या हे शिक्षण, खेळ आणि माहिती या 3 गोष्टींसाठीच आहे. तुम्ही बच्चन साहेबांना बघितलं तर बच्चन साहेबांनी कुठला कार्यक्रम केला? कौन बनेगा करोडपती, म्हणजे अख्खं कुटुंब बसतं. तर मला वाटतं की तो खेळ पण आहे एका पद्धतीचा. तर त्या माध्यमाची ताकद तेवढीच आहे, क्रिएटिव्हिटीची ताकद नाही आहे सिरियल्स आणि त्या TV माध्यमाची. तर मला वाटतं की आपण चित्रपट पण असाच बघितला पाहिजे, सिरियल नाटकही असंच बघितलं पाहिजे की जे माझ्या व्यवसायाला, माझ्या जगण्याला समृद्ध करेल. आता आपण परत तुझ्या प्रवासाकडे येऊया. काय असतं ह्या विशेषतः नाटकामध्ये आणि कधी कधी चित्रपटामध्ये सुद्धा प्रसंग मुळामध्ये गंभीर असतो, पण मध्ये मध्ये असं काहीतरी घडतं की ज्यामुळे तो विनोदी बनतो, किंवा कधी कधी अशी काहीतरी अचानक अडचण येते की ज्यामुळे तो प्रसंग मारून न्यावा लागतो. तुझ्या करिअरमध्ये अशा तऱ्हेचे काही प्रसंग तुझ्या स्मरणात आहेत का? अगदीच. आता हरिश्चंद्राच्या फॅक्टरीमधला चित्रपट आमचा पूर्ण होतो, फाळकेंचा, म्हणजे आमचा म्हणजे दादासाहेब फाळकेंचा चित्रपट पूर्ण होतो आणि कॅमेऱ्याचा शॉट असा लागला की थिएटरच्या समोर मी एरझारा मारतोय आणि आता हाऊसफुल होईल की काय असं प्रेक्षकांना वाटतं आणि
तिकडे कोणीही आलेलं नसतं रांगेमध्ये तिकीट काढायला वगैरे. आणि त्या लेखकाच्या म्हणण्यानुसार सुमसान आहे सगळं, पण लकीली त्या फ्रेममधनं एक कुत्रा पास झाला. बरं. हां, म्हणजे कोणी नाही आणि एक कुत्रं इकडून तिकडे जाताना दिसलं. तर ते अचानक गेलं होतं रिहर्सलच्या दरम्यान, आणि ते सगळेजण हसले खूप की कुत्रंही फिरकत नाही, आपण म्हणतो तर कुत्रं फक्त गेलं मधनं. तर मग त्याच्यानंतर मग असं केलं की अरे आपण ते कुत्रं ठेवूया ना आता शॉर्टमध्ये, अशी आयडिया मग दिग्दर्शकांना सांगितली की हो कुत्रा आणा आणि कुत्रा त्या शॉर्टच्या वेळेस इकडनं सोडा, तो तिकडे जाईल. आणि दादासाहेब नुसते एरझारा मारतायत. आता ते आलेलं लकीली कुत्रं पहिल्यांदा, आता बळे आणायचं म्हटल्यानंतर ते येतंय कुठे. मग त्या कुत्र्याला मग मी, ते आमच्या ओळखीचं होतं कारण की त्या एनडी स्टुडिओमध्ये आम्ही शूट करत होतो, तिथं सदैव ते आमच्या आजूबाजूला यायचं. पण आता 12 लोक त्याला यू आता ते कुत्रं बावरलं, कारण की त्याला सवय नाही. ते रोज खरं तर आमच्या बरोबर यायचं, खायचं प्यायचं, त्याला आम्ही जेवताना काहीतरी टाकायचं भाकरी तुकडा. पण ते ज्यावेळेस 12 लोक त्याला हाक मारायला लागले त्यानंतर ते पळायला लागलं. मग म्हटलं आता कोणी बोलू नका, मी त्या कुत्र्याला घेऊन येतो. मग त्याला हळूच गेलं, य करीन इथपर्यंत आणलं. पण इकडून तिकडे त्याला सोडत असताना 12 लोक त्याला सोड 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 असं म्हटल्यानंतर ते उलटं पळालं. आता 12 लोक त्याला सोड 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 असं म्हटल्यानंतर ते कुत्रं असं कसं येईल, एकदम बावरलं ते. मग त्याच्यानंतर ते खूपच घाबरलं. तर ते तिथे आम्ही शूटिंगसाठी जो ट्रेनचा डबा एक तयार केला होता, ट्रेनमधनं उतरतो वगैरे ते शॉट्स होते, तर तिथे तो डबा तयार केला आणि त्या डब्याखाली ते जाऊन बसलं. नंतर खूप बावरलं तर त्या डब्याखाली गेलं, तर त्या डब्याखाली जवळपास 12 एक कुत्री बसलेली होती. आता त्यातलं आपलं कुत्रं जे नेहमीचं आवडीचं आहे ते कसं बाहेर येणार. मग बॅकस्टेजवाल्यांनी शक्कल लढवली की थांबा, आज मासे केले जेवणामध्ये, त्यांना मासे टाकूया ते येईल बाहेर. मग माशाचे तुकडे आणले, त्याला यू असं करून मासे टाकायला लागले. त्याच्यानंतर प्रत्येकाची वेगवेगळी आयडिया. एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून श्रीरंग गोडबोले, प्रमुख नट नंदू माधव आणि दिग्दर्शक परेश मोकाशी दुपारी 3 वाजता एखाद्या डब्याखाली यू इतकं विनोदी चित्र होतं हे की म्हणलं एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर, डिरेक्टर आणि प्रमुख नट त्या कुत्र्याला बोलावत आहेत. मग त्याच्यात त्या कुठल्या तरी आमच्या तिथल्या माणसांनी सांगितलं की माझ्या घरी एक कुत्रं आहे, ते आणू का, पाळलेलं आहे, ते माझ्या ऑर्डरच्या बाहेर जात नाही. तर म्हणलं आणलं. तर त्यांनी अल्सिशियन कुत्रं आणलं. आता अल्सिशियन कुत्रं त्या काळामध्ये रस्त्यावर तर हिंडणारी नव्हती, काळ कुठला. तर त्यांनी सांगितलं असं कुठलं कुत्रं कसं काय आणतो, अल्सिशियन कुत्रं कसं असेल त्यावेळेस. मग एक जण म्हणाला माझ्या शेतात आहे, इथून 5 किलोमीटर लांब आहे, पण मी जाऊन त्याला घेऊन येतो. म्हणजे घेऊन ये, जा नाही, मला तुमची गाडी द्या. त्याला गाडीची व्यवस्था करावी लागली. एक गाडी दिली, त्या गाडीमध्ये 2 जण गेले, त्या कुत्र्याला घातलं. मग एक त्याचा भाऊ, तो त्यांनी परत सांगितलं अट अशी आहे, माझा भाऊ येईल, त्याला पोचवण्याची परत व्यवस्था करा, कारण तो फक्त कुत्र्यासाठी येणार आहे. मग ते शेतातलं कुत्रं आणलं, इकडे तो उभा राहिला, तिकडे तो उभा राहिला, शॉटमध्ये इकडून तिकडे कुत्रं गेलं आणि शॉट ओके झाला. तुझ्या अभिनयाबद्दल आणि तुझ्या दिग्दर्शनाबद्दल तुला मौल्यवान वाटले असे कौतुकाचे क्षण? नाही, खरं तर मौल्यवान हा प्रत्येक शो आणि प्रत्येक ती घटना वाटत असते. अगदीच वरपांगी आपल्याला काही गोष्टी पटकन लक्षात येतात, पण त्याही मला कधी वाटत नाही तेवढ्याच पुरत्या मर्यादित माणसाचं कौतुक असतं ते. आता इथे ही मंडळी मला कधी भेटली असती का, मला खूप कौतुक वाटतं की ह्यांना वाटतं की माझं काहीतरी ऐकावं, हे आलेत मुंबईवरनं, यांनी हरिश्चंद्राची केली. तर आज हरिश्चंद्राची संपूर्ण 6 वर्ष झाली आहे, पण तरीही ते चालू जे आहे तर मला वाटतं ते सातत्यानं चालू असतं. आणि तो तुम्हाला प्रेक्षकांचा मिळालेली दाद आणि ही जी आहे ती फार वेळोवेळी बदलत जाते आणि वेळोवेळी मिळत जाते. आता मी तुझ्या रॅपिड फायर राऊंडकडे येतो, पण त्या रॅपिड फायर राऊंडमध्ये तुला निवड करायची आहे. पहिला आपला चॉईस आहे पेअरमधला. पहिल्यांदा मी नंदूला विचारणार आहे, औरंगाबाद की मुंबई? औरंगाबाद. 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 हॉलिवूड की बॉलिवूड? हॉलिवूड. हुरडा की वडापाव? हुरडा. ऐतिहासिक नाटक की सामाजिक नाटक? सामाजिक इतिहास बदलवणारं नाटक. गंभीर चित्रपट की विनोदी चित्रपट? गांभीर्यानं विनोद केलेला चित्रपट. पुढील वाक्य पूर्ण करा. माझ्या करिअर मधलं समाधान म्हणजे? मगापासून ज्या टाळ्या येतात तेच. प्रयोग संपल्यावर पडदा खाली येतो तेव्हा मी?
दुसऱ्या प्रयोगासाठीचा विचार करायला लागतो. एखाद्या उत्कृष्ट अभिनेत्याचा अभिनय स्क्रीनवर पाहताना मी खूप अस्वस्थ होतो, घरी जाताना खूप समाधान घेऊन जातो. वा. माझी विरंगुळ्याची कल्पना म्हणजे विरंगुळा मी कामामधला बदल एवढाच मी मान्य करतो. वा. तुझं आवडतं गीत, कविता, नाटकाचा संवाद ह्यापैकी काही? कविता म्हणतो एक. हो. बहिणाबाईं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ही बहिणाबाईंची एक कविता आहे जी मला मधल्या एका डॉक्युमेंटरीमध्ये मला ऐकायला मिळाली आणि मला ते खूप आवडली. त्यातले 2-3 शब्द कदाचित तुम्हाला कळतील, कारण ती ऐरणी भाषेतली कविता आहे. ते 2-3 शब्द कळतील नाही कळतील म्हणून सांगतो. हिरिताचं म्हणजे हृदयाचं. हिरिताचं. हिरिताचं. हिरिताचं म्हणजे हृदयाचं. हिरिताचं देन घेन नाही पोटासाठी, नको लागू जीवा सदा मतलबा पाठी. पाहुणसी निरे लोकांचे, पाहुणसी निरे लोकांचे व्यवहार खोटे नाटे. पाहुणसी निरे लोकांचे व्यवहार खोटे नाटे. तवा बोरी बाभळीच्या आले अंगावर काटे. तवा बोरी बाभळीच्या आले अंगावर काटे. राखुळीच्या साठी झाल्या शेताले कुपाटी, नको लागू जीवा सदा मतलबा पाठी. नको लागू जीवा सदा मतलबा पाठी. आणि एक जो कलाकार असतो तो कलाकार त्याची कला ही आपल्या सगळ्या रसिकांपर्यंत पोहोचवत असतो, मुक्त हस्ताने ती वाटत असतो. पण ही कला वाटत असताना त्यातलं सामाजिक भान, त्यातला परिवर्तनाचा मुद्दा, त्यातली मूल्यव्यवस्था जपली पाहिजे, ती ढासळायला नको असा विचार करणारे कलाकार हे खूप कमी असतात. असा एक कलाकार आज नंदूच्या रूपाने आपल्याला भेटला की ज्यानं त्याला ज्या अडचणी आल्या त्या प्रवासाचा अविभाज्य भाग म्हणून स्वीकारल्या आणि त्याला जे करावं असं वाटलं, जी अभिव्यक्ती त्याला स्वतःची वाटली, त्या अभिव्यक्तीमध्ये त्याने त्याच्याकडे होतं ते सारं सारं दिलं. तुझ्या ह्या अत्यंत मनस्वी प्रवासासाठी पुढच्याही आमच्या सगळ्यांच्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा आहेत.